आपण आता कोणत्या तलाव किंवा ओढ्यामध्ये नाही आहोत, तर आपण आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या चौकामध्ये आहेत। खरं तर सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरचा हा चौक आहे, मोठा चौक आहे आणि मोठी वाहनं जी आहेत ती या दोनही रोडवरून दररोज जात असतात। हजारोंच्या संख्येने ही वाहनं जातात। मात्र आपण जर या रस्त्याची अवस्था पाहिली तर कुठल्या ओढा किंवा तलावापेक्षा कमी नाही आहे आणि हे सर्व लोक जे आहेत, कामगार आहेत, हे पाणी काढत आहेत तर ते कुठल्या ओढा किंवा तलावातून किंवा गटारीतून नव्हे तर चक्क सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या या मुख्य चौकातून हे पाणी काढण्याचं काम सुरू आहे। आपण पाहतोय भला मोठा खड्डा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे। खरं त्याला खड्डा म्हणावं की खाण म्हणावी अशी अवस्था किंवा असं हे विदारक चित्र जे आहे ते सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हजारोंच्या संख्येने वाहनं जाणारा हा रस्ता आहे, मात्र मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे इथे रोजचीच वाहतुकीचा अडथळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय। त्याचबरोबरीनं या ठिकाणी अपघातांचं प्रमाण देखील मोठं आहे। त्यामुळेच सोलापूरकर जे आहेत ते कुठेतरी आता त्रस्त झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर वाहतूक पोलीस 24 तास ड्युटी करत आहेत, मात्र तरीही वाहनांचा ज्या काही रांगा आहेत त्या लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय विदारक अवस्था आहे। स्थानिक रहिवासी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। काय परिस्थिती आहे या रस्त्याची? तुम्ही दररोज इथून जाता येता, काय परिस्थिती? आपण जर बघितलं तर हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा महत्त्वाचा चौक आहे। समोर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। या चौकातनं पुण्याला जाणारा आणि हैदराबादला जाणारा हा महत्त्वाचा अतिशय चौक आहे। या चौकातनं 24 तासामध्ये 25,000पेक्षा जास्त छोटी मोठी वाहनं जातात। 1 लाखापेक्षा जास्त नागरिक या चौकातनं त्यांची वाहतूक होते। परंतु असं असताना देखील या रस्त्याचा टोल मात्र वेळच्यावेळी वसूल केला जातो, रस्ता मात्र दुरुस्त केला जात नाही। गेल्या 8 दिवसामध्ये सोलापूरमध्ये मोठा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे खूप मोठे खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत। 1 किलोमीटरमध्ये जर आपण या रस्ता चेक केला तर 10-15 फुटाला एक खड्डा, अशी विदारक परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे। त्यामुळं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण या कंत्राटदाराला पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करताय। टोलची वसुली मात्र हुकुमशाही पद्धतीने करताय, मात्र रोड दुरुस्तीचं काम या ठिकाणी हाती घेतलं जात नाही। आपण जर आपला कॅमेराला चौकात फिरवला तर आता सुद्धा किमान 1000 गाड्या चौकामध्ये उभारलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतील। म्हणजेच अतिशय महत्त्वाचा असणारा हा चौक, या चौकामध्ये शेतकऱ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, बाजूलाच दयानंद कॉलेज मोठं महाविद्यालय, असा एवढा महत्त्वाचा चौक असताना मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचं मात्र खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे तात्काळ या चौकाची दुरुस्ती म्हणजे मार्केट यार्ड, बोरामणी नाका आणि शांती चौक हा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ खड्डेमुक्त झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। काय इशारा असणार आहे पक्षाच्या माध्यमातून या संपूर्ण व्यवस्थेला? पुढच्या 10 दिवसामध्ये जर खड्डे बुजवणं झालं नाही तर निश्चितपणे गांधीगिरी मार्गाने या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करू। जेवढे काही खड्डे या पाण्याटाकीच्या चौकापर्यंत आहेत प्रत्येक चौकामध्ये आम्ही झाडलो आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी निश्चित व्यक्त करू। आपण पाहतोय खरं तर विदारक अवस्था आहे। खड्डे म्हणावे की खाण म्हणावी अशी परिस्थिती या सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरची झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासन आता तरी जाग होणार का हाच खरा सवाल आहे। कॅमेरामॅन विनोद उन्नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।